विमानाचं लँडिंग होत असताना हा अपघात झाला। विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर हा अपघात झाला। हे आपण दृश्य सध्या पाहतोय। मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन त्या ठिकाणी दाखल झालंय। अग्निशमन दलानं आता आग आटोक्यात आणण्याचं सध्या पाहायला मिळतंय। हे एक विशेष विमान होतं ज्या विमानानं अजित पवार हे मुंबईवरून बारामतीकडे रवाना झाले होते। मात्र ज्यावेळी बारामती विमानतळावर या विमानाचं लँडिंग होत होतं त्याच वेळी तांत्रिक बिघाड झाला आणि या विमानाचा अपघात झाला। यामध्ये वैमानिक, सुरक्षा रक्षक अजित पवार आणि इतर काही जण होते अशी माहिती मिळते। ही सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य त्या ठिकाणची पाहतोय ज्या ठिकाणी या विमानाचा अपघात झाला। पोलीस मोठ्या प्रमाणात तिथे तैनात करण्यात आलेत। अजित पवार यांच्यासह 4 ते 5 जण जखमी असल्याची माहिती आहे। 2 वैमानिक, अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक, स्वतः अजित पवार आणि इतर काही जण या विमानात होते। या सगळ्यांना बाहेर काढण्यात यश आले। आग सुद्धा आटोक्यात आणण्यात आली। सध्या या सगळ्या जखमींना, अजित पवार यांच्यासह इतर 4 ते 5 जण जखमी झालेत। या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादीचे बारामतीमधले कार्यकर्ते आता या घटनास्थळी दाखल व्हायला सुरुवात झाली। मात्र पोलीस प्रशासनानं सुद्धा संयम ठेवा अशा पद्धतीचं एक आवाहन केलेलं आहे। गर्दी करू नका, याबद्दलची अधिकृत माहिती आम्ही थोड्याच वेळात देऊ असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्येच एक मोठा अपघात झाला। भीषण असा हा अपघात आहे। या अपघातानंतर विमानानं पेट घेतला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट या परिसरात पाहायला मिळाले। पोलीस प्रशासन तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। अग्निशमन दल सुद्धा दाखल झालं आणि ज्या पद्धतीने विमानाला पेट लागला होता अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली। अजित पवार यांच्यासह इतर जे जखमी झाले होते त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आले। सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र अजित पवार यांची प्रकृती नेमकी कशी आहे या संदर्भातली माहिती मिळत नाही। काही वेळातच प्रशासनाकडून या संदर्भातली अधिकृत माहिती दिली जाईल असं कळतंय। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आता बारामतीकडे रवाना झाल्याचं कळतंय। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीवरून आता बारामतीकडे रवाना झालेत। ज्या पद्धतीनं मोठा भीषण अपघात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला। अजित पवार स्वतः यामध्ये गंभीररित्या जखमी झालेत। ही बातमी ज्यावेळी कळली त्यानंतर दिल्लीवरून सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार सगळेजण आता बारामतीकडे रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट सध्या मिळते। सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार सगळेजण दिल्लीत होते। मात्र ज्यावेळी अपघाताची माहिती मिळाली त्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय आता बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती मिळते। काही वेळातच ते बारामतीमध्ये दाखल होतील अशी माहिती सुद्धा मिळते। महत्त्वाची अपडेट आहे। अजित पवार या विमान अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झालेत। ही माहिती कळतात सुप्रिया सुळे, रोहित पवार दिल्लीवरून आता बारामतीकडे रवाना झाल्याचं कळतंय। तर महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। सुप्रिया सुळे, रोहित पवार दिल्लीवरून आता बारामतीकडे रवाना झालेत। महत्त्वाची अपडेट आहे। ज्यावेळी त्यांना सुद्धा या अपघाताची माहिती मिळाली, कारण अतिशय भीषण असा अपघात झाला। कारण अपघातानंतर विमानानं सुद्धा पेट घेतला, भीषण अपघात झालाय। स्वतः अजित पवार त्या विमानात होते आणि विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएनं दिली। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। अतिशय महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या आपण जय महाराष्ट्रवर पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला। अजित पवार यामध्ये गंभीर जखमी आहेत, तर विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचं डीजीसीएनं सांगितलंय। त्यामुळे याची आपण गंभीरता, भीषणता यातून जाणवते, कारण विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। डीजीसीएनं याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती नेमकी सध्या कशी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या राज्यभर चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। डीजीसीएनं ही माहिती दिलेली आहे। बारामतीमध्ये बारामती विमानतळावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, कारण जवळपास 6 जणांचा मृत्यू झाला। त्यामुळे अपघाताची भीषणता आपल्याला यावरून कळू शकते। अजित पवार सुद्धा या विमानात होते आणि ते जखमी झाल्याची माहिती सध्या कळते। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार सुद्धा दिल्लीवरून आता बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती मिळते। अतिशय मोठी बातमी आहे। विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची डीजीसीएनं माहिती दिली। अजित पवार हे सुद्धा भीषण गंभीररित्या जखमी झाले। त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डीजीसीएनं अतिशय एक महत्त्वाची आणि मोठी
माहिती दिली. विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय. या विमानामध्ये 2 वैमानिक